आता आपण सुरू करतोय मशीन लर्निंग. मशीन लर्निंग नावातच आहे. व्हॉट इज मशीन? मशीन म्हणजे कम्प्युटर किंवा एनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ज्याच्यामध्ये प्रोग्राम रन होऊ शकतो. एनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ज्याच्यामध्ये कोड रन होऊ शकतोय, दॅट इज मशीन. आणि लर्निंग, लर्निंग म्हणजे काय? शिकणे. ओके, म्हणजे काय? मशीन लर्न्स. कशाच्या बेसिसवर? आपण कशा बेसिसवर शिकतोय? असं एक्झाम्पल घेऊया. समजा समोरून ट्रक येतोय आणि तुम्ही टू व्हीलर घेऊन चालला. एक्झाम्पल घेऊया आता आपण. तुमच्या समोर ट्रक येतोय आणि तुम्ही चाललाय, किंवा लहान बाळ आहे रस्त्यावर चाललंय, छोटंसं बाळ आहे, समोर गाडी आली. काय करतोय आपण? टू व्हीलर चालवतेस? नाही. ओके, तू चालवतोस? चाल. समोर ट्रक आला, काय करणार? ओके, ब्रेक दाबून साईड स्लो करणार गाडी आणि लेफ्ट साईडला घेणार. लेफ्ट साईडला का घेणार, राईटला का नाही? कारण इंडियाचा रूल आहे लेफ्ट साईडला गाडी घ्यावी. बरोबर, सिंपल लॉजिक आहे. पण नवीन शिकणाऱ्या माणसाला कन्फ्युज होतो, तो त्याचं थांबायला बघतो बहुतेक. आणि समजा ट्रक येऊ दे, घाल माझ्या अंगावर, असं पण होऊ शकतं कदाचित, म्हणजे कन्फ्युज पूर्ण. पण समज लेफ्ट साईडला जागाच नाही, मग काय करणार? मग नियम गेला खड्ड्यात, राईट साईड. बरोबर आहे. समजा सगळीकडे दोन्हीकडे प्रॉब्लेम आहे, मग तरी जोरात हॉर्न वाजवणार, समोरच्याला थांब म्हणणार गाडी. किंवा मग आपण गाडी टाकलं बाजूला पळायला बघणार. जाऊ दे गाडी खड्ड्यात, गाडी मोर गाडी जाऊ दे, बाजू दे, पण मी वाचलो पाहिजे सगळ्यात. राईट. एकच गोष्ट आहे, पण ऍक्शन्स वेगवेगळ्या. म्हणजे काय? सिमिलरली मशीन लर्न्स. मग तुमचा एक्सपिरियन्स विल डिसाइड काय करा. राईट. पण लहान बाळ रस्त्यावर चालताना ते त्याचं थांबतोय गाडी, तू चालणार बा. सगळं गाडीला कळतच ते काय करायचं, कारण त्याला एक्सपिरियन्स नाही. राईट. सिमिलरली मशीन लर्निंग मध्ये, म्हणजे मशीन कम्प्युटर टेक्स डिसिजन, लर्न्स ऑन द बेसिस ऑफ टू थिंग्स: डेटा आणि त्या डेटा मधला पॅटर्न. पॅटर्न म्हणजेच एक्सपिरियन्स. जसं ह्युमन बिंग शिकतोय एक्सपिरियन्स नुसार, तसं मशीन शिकतोय डेटा बेसिस, डेटाच्या ह्याच्यावर डेटा. आणि तो डेटा, आणि त्या डेटामध्ये काय असतील ते पॅटर्न्स. आणखी एक सोपं एक्झाम्पल. समजा मला 5वीला 55% मार्क पडले. एक्झाम्पल आहे सिम्पल. 5वीला 55% पडलेत, 6वीला 60 पडलेत, 7वीला 65 पडलेत, 8वीला 70 पडलेत. 9वीला किती टक्के पडतील? 75. कसं काय? तर तुम्हाला लक्षात आलं की सहसा दरवर्षी 5% वाढत चाललाय माणूस. सिम्पल. पॅटर्न फाईंड झाला. दिस इज व्हॉट मशीन लर्निंग इज. राईट. तर तुम्ही ईमेल ओपन करताय, जीमेल. जीमेल मध्ये 3 ऑप्शन आहेत बघा, 3 किंवा 4. प्रायमरी, प्रमोशनल, अपडेट्स. आठवते का? असं काय तर आहे जीमेल मध्ये. परत स्पॅम मध्ये काय आहे? ते कसं करते? हा मेल त्यात कसं काय जातोय तुमचा? कारण का त्या मेल मध्ये जे काय लिहिलेलं आहे ते गुगल वाचतंय, आणि त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे त्याच्यावर ठरवतंय कुठे ढकलायचं ईमेल. हा प्रायमरी ईमेल आहे का, अपडेट्स मधला आहे का, हा सोशल मीडिया मधला आहे का, अजून कशातला आहे का, हा स्पॅमच आहे. त्याच्यावर त्याने डिवाइड करून टाक. कसं काय? ठीक आहे, त्याच्यावर माणूस बसलाय बघायला, हा अभिजितला ईमेल आला, तो बघा हे टाकत नाही. तो काय करतोय? ईमेल मधला कंटेंट वाचतोय ना. मग कंटेंट मध्ये काहीतरी असेल ना, की जेणेकरून त्या कंटेंट मध्ये वाटत की हा स्पॅम मेल आहे. मग ते स्पॅमला टाकते किंवा अपडेटला. कळतंय? मग हे छोटासा प्रोग्राम, हा प्रोजेक्ट, तो काय करतोय? तुमचा ईमेल ठरवतोय कुठं जायचं. त्याच्यामध्ये टेक्स्ट स्टडी करायला लागतं. मग टेक्स्ट स्टडी म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आलं, अँड सो ऑन. लक्षात आहे? हे मशीन लर्निंगचं एक्झाम्पल झालं. नेक्स्ट, युट्यूब बघायला. युट्यूबवर गेला, एक व्हिडिओ ओपन केला. मग व्हिडिओ ओपन केला तर राईट साईडला व्हिडिओ येतात वेगवेगळे. परत एक 15-20 व्हिडिओ येतात. जेवढे येतील तेवढे येतील. कसं काय? ते युट्यूब व्हिडिओ कुठे येतात? ते बरोबर त्या व्हिडिओला मॅचिंग असतात, किंवा तुम्ही आता पण ज्याला बघितलं ना त्याच्यानुसार सजेशन येतं. लक्षात आहे? मला काय म्हणायचं आहे? काय रिकमेंडेशन इंजिन आहे. आतल्यात ऑटोमॅटिक स्टडी करतोय आणि पाठवतो. नेक्स्ट, नेटफ्लिक्स वापरतोय आपण, हॉटस्टार वापरतोय, जिओ वापरतोय, जिओ सिनेमा वगैरे असेल. मूवी रिकमेंड होते बघा, ही मूवी कुठून येते? मशीन लर्निंग. इंस्टाग्राम वापरताय? इंस्टाग्रामवर फॉलोअर्स सजेशन, आपण आपला रील्स सजेशन येतात, कुठले येतात? मशीन लर्निंग. म्हणजे मशीन लर्निंग इज एव्हरीवेअर नाव. जिथं बघाल तिथं मशीन लर्निंग आहेच. राईट. तर मशीन लर्निंग फार इम्पॉर्टंट पार्ट आहे, जो काय करतोय? डेटाच्या पॅटर्नवर ठरवतोय. डेटामध्ये एक फॉर्म्युला फाइंड करतोय, मॅथमॅटिक्स फॉर्म्युला. एक काही कॉन्स्टंट्स फाइंड करतोय, आणि मग सांगतोय की असं रिझल्ट यायला पाहिजे. आणि ह्यालाच म्हणतात मशीन लर्निंग. ठीक आहे.
मशीन लर्निंग इज पार्ट ऑफ AI. 4-5 टर्म्स येतात ते आपण पुढे बघणार. तर चला आपण आता जरा पुढे स्क्रोल डाऊन करूया. तर ह्या काही नोट्स मी चॅट जीपीटी करून इतर ठिकाणाहून गोळा केल्या. टेबल ऑफ कंटेंट, bookmark not defined. Okay, introduction to machine learning. What is machine learning? How does machine learning work? Features of machine learning. Applications of it. आपण थोडं theoretically बघणार. तर मी स्क्रोल डाऊन करत जातोय. हे एक बुक आहे, मी तुम्हाला पाठवतो थोड्या वेळात. ओके. तर काय आहे मशीन लर्निंग इज सबसेट ऑफ AI. म्हणजे सगळ्यात पॅरेंट कोण आहे तर AI आहे, जे आपण पुढे बघणार आहोत. तर ही डेफिनेशन नंतर तुम्ही नोटबुक मध्ये लिहिला तरी चालेल. काय आहे? इट इज सबसेट ऑफ AI दॅट इज मेनली कन्सर्न्ड विथ डेव्हलपमेंट ऑफ अल्गोरिदम्स. काय आहे मशीन लर्निंग मध्ये? काय आहे? डेव्हलपमेंट ऑफ अल्गोरिदम्स विच अलाव कम्प्युटर टू लर्न फ्रॉम डेटा. त्याच्यामुळे काय होतं, कम्प्युटरमध्ये डेटा म्हणून स्टडी होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल 55, 60, 70, 60, 65, 70, 75 लगेच तुम्ही म्हटलं कसं काय 5 तुम्हाला लक्षात आलं काही काही बेसिक कॉन्स्टंट आहे प्लस वाढत चाललाय राईट. ते अँड पास एक्सपेरिमेंट ऑन देअर ओन. द टर्म मशीन लर्निंग वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस्ड बाय आर्थर सॅम्युएल. 1959 मध्ये ज्याला कम्प्युटरचा नुकताच सुरुवात झाली होती, आर्थर सॅम्युएल नावाच्या एका व्यक्तीने म्हटलं की एक दिवस येईल की मशीन त्यांचं तरी शिकतील. आणि तो आता दिवस आला. पण त्याच वेळेला काय नव्हतं, कारण त्याला कम्प्युटेशन पॉवर कमी होती. कम्प्युटेशनल पॉवर लक्षात आहे, म्हणजे रॅम रॉम वगैरे कमी होती. त्यामुळे ते त्यावेळेला पॉसिबल नव्हतं, आता ते शक्य आहे. लक्षात आहे. मशीन लर्निंग कसं काम करतंय? तर मशीन लर्निंग मध्ये इथं आपण डेटा तयार करतो. ओके. काय कसं कसं तयार करतो, काय करतो सगळं शिकणार आहोत. मग तो डेटा घ्यायचा आणि त्या मशीन लर्निंगच्या अल्गोरिदम द्यायचं. अल्गोरिदम म्हणजे काय? एक प्रोग्राम, एक कोड असतो ऑलरेडी कोणीतरी लिहिलाय, तो वापरायचा. आणि तो त्याला दिला तर तो म्हणतोय येस नाव आय एम रेडी विथ नॉलेज. आणि तो म्हणतोय मी नॉलेज मधून तयार आहे. आणि मग आपण त्याला विचारतोय हा घे आणि आता मग मग सांग मला. म्हणजे कसं, युट्यूब मध्ये व्हिडिओ रिकमेंडेशन आहे. तर युट्यूबला सांगितलं तुला एक व्हिडिओ पाठवणार मी, तुझं तू रिकमेंड करायचं. मग ते कशा बेसिस करणार? त्याच्या आतमध्ये काय फॉर्म्युला पाहिजे ना. आणि तो फॉर्म्युला फाइंड होणं म्हणजेच लॉजिकल मॉडेल बिल्ड करणं. आणि तो कशा बेसिस करतोय? त्या डेटाच्या बेसिसवर. राईट. आणि मग तुमचं आउटपुट बाहेर येणार आहे. आता ही डायग्राम एवढी कळणार नाही, पण ही डायग्राम पेपरमध्ये काढून ठेवायची. राईट. ओके. ही परत येणार आता त्या डायग्रामला कधी, ज्याला आपण अल्गोरिदम मशीन चालू करू ना त्यावेळेला. आता आपण फक्त 50% टाइम्स आपला इथून पुढचा निम्मा वेळ आपण ह्याच इथंच खेळणार आहे. कारण दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि इथं कोण काम करतंय? डेटा अनालिस्ट, डेटा इंजिनियर काम. राईट. आणि मग पुढे दोन मशीन लर्निंग इंजिनियर पुढे प्रोसेस करतात. चला मग मशीन लर्निंगचे काही फीचर्स आहेत. इट युजेस डेटा टू डिटेक्ट व्हेरियस पॅटर्न इन गेट डेटा. पॅटर्न 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 सारखे शब्द झाला लक्षात झालं. डेटामध्ये पॅटर्न फाइंड करू. इट कॅन लर्न फ्रॉम पास्ट डेटा अँड इम्प्रूव्ह ऑटोमॅटिकली. काय होतं? हा स्वतःहून इम्प्रूव्ह करत जातोय. स्वतःहून इम्प्रूव्ह करत जातो म्हणजे काय, अॅक्युरेसी वाढवत चालला. राईट. ते आपण पुढे बघणार आहोत. इट इज डेटा ड्रिव्हन टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये डेटाबेस सगळं आहे, सगळं डेटाबेसवरच आहे, काय अडचण नाही. इट इज मच सिमिलर टू डेटा मायनिंग ॲज इट ऑल्सो डील्स विथ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा. डेटा मायनिंग नावाचा एक प्रकार आहे. माइन म्हणजे खाण ना. खाण. खाणीतून काय, खाण कशासाठी खोदतोय आपण? कोळशाची खाण. खाण माइन म्हणजे खाण ना, मायनिंग. डेटा मायनिंग. माइन कशासाठी करतोय आपण? काहीतरी शोधण्यासाठी ना. आपण एखादं जमीन खोदतोय कशासाठी? खनिज शोधण्यासाठीच खोदतोय का? उगाच खोदत बसले असं होते का? आणि त्यातून काहीतरी चांगलं फाइंड करण्यासाठी ना. त्या माती काढण्यासाठी आपण जमीन खोदतोय का? जेवढा डीप जाईल तेवढा आपला अजून जमिनीच्या भूगर्भातून काय काय भरपूर चांगल्या गोष्टी. सिमिलरली तुमचा डेटा जेवढा तुम्ही माइंड कराल, डेटाचा जेवढा अभ्यास कराल, जेवढं डेटा आतमध्ये घुसाल, तेवढं तुम्हाला काय होईल? डेटामधून काहीतरी क्वालिटी होऊ शकते. जसं कोळशाच्या खाणीमध्ये कोळसे तर सापडतात, पण पुढे तर हळूहळू तुम्हाला हिरे पण सापडतील. समजतंय? ते म्हणजे डेटा मायनिंग. आणि इथं पण तसंच काहीतरी प्रकारे घडतात. हा? प्रत्येक जरा असं फॅन बारीक करू ना, आवाज द्यायला. तो थोडा बारीक. सम ऑफ द ऍप्लिकेशन्स ऑफ मशीन लर्निंग काय आहे? सध्या हे बजवर्ड आहे टुडेज टेक्नॉलॉजीमध्ये अँड इट इज गोइंग रॅपिडली. वी आर युझिंग मशीन लर्निंग इन आवर डेली लाईफ विदाउट नोविंग इट. सच ॲज गुगल मॅप्स वापरतोय, गुगल असिस्टन्स वापरतोय आपण, अलेक्सा वापरतोय, युट्यूब वापरतोय, नेटफ्लिक्स वापरतोय, इंस्टाग्राम वापरतोय, फेसबुक वापरतोय, गुगल सर्च वापरतोय. सगळीकडे AI आहेच आहे. राईट. बिलो आर सम ऑफ द मोस्ट ट्रेंडिंग रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन ऑफ मशीन लर्निंग. तर खाली एक डायग्राम आहे. हे काही मशीन लर्निंगचे एक्झाम्पल्स आहेत जिथं कुठं कुठं मशीन लर्निंग वापरतात. एक आहे सगळ्यात पहिला आपण बघूया ऑटोमॅटिक लँग्वेज ट्रान्सलेशन. राईट. इथे काय होतं आता?
आज सकाळीच मी एक रील बघितला, म्हणजे एक व्हिडिओ आला माझ्या ग्रुपवर. काय तर चायनामध्ये एक मुलगा गेला, आपला हिंदी व्यक्ती, आणि तो तिथे गेला, तिथं त्याला चष्मा घातला. त्या चष्म्यामध्ये समोरचा व्यक्ती कुठली पण भाषा बोलू दे, त्याला लगेच कळतं, तो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून त्या डोळ्यासमोर पडतो. कॅमेरामध्ये भयानक काय काय चालू, सिक्स सेन्स टेक्नॉलॉजी म्हणू शकतो त्याला आपण. ते चालू आहे, म्हणजे ट्रान्सलेशन, लँग्वेज ट्रान्सलेशन होतं तुमचं. गुगल ट्रान्सलेटर आपण वापरतो, इंग्लिश मराठी, मराठी इंग्लिश, त्याला गुगल ते सगळं तिथं वापरतो. मेडिकल डायग्नोसिस, म्हणजे कॅन्सरच्या इमेजेस वगैरे इकडे डिटेक्ट करण्यासाठी वापरतात. स्टॉक मार्केट ट्रेडिंग ऐकला असाल, सध्या लोक अल्गो ट्रेडिंग करतात, म्हणजे एक सगळं कोडिंग बेस्ड ट्रेडिंग चालू आहे. ऑनलाईन फ्रॉड डिटेक्शन, राईट. फार पूर्वी एक केस झाली होती पेपालमध्ये, तर त्याच्यामध्ये क्रेडिट कार्डचं फार मोठं स्कॅम होत होता. पण त्यांनी ते AI वापरून, मशीन लर्निंग वापरून, त्यांनी तो ऑनलाईन फ्रॉड डिटेक्शन केला होता. म्हणजे आज कुठल्याही व्यक्तीला लोन लगेच देत नाही, त्याच्यामुळे भरपूर काही काही AI गोष्टी घडतात, मशीन लर्निंग बेस्ड गोष्टी घडतात, आणि मग ठरतं त्याला लोन द्यायचं किंवा नाही, अँड सो ऑन. व्हर्च्युअल पर्सनल असिस्टंट अलेक्सा आपण बघितलं ते, हॅलो गुगल, हॅलो सिरी, हे सगळे ते पर्सनल 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 असिस्टंट. ईमेल आणि मालवेअर फिल्टरिंग, जे आता आपण बोललो जीमेल बद्दल, ते सेल्फ ड्रायव्हिंग कार्स आता आले, त्या सगळ्या मशीन लर्निंगवर भाग येतात. प्रोडक्ट रेकमेंडेशन, अमेझॉनवर गेला, एक प्रोडक्ट बघितला, त्याच्या खाली अजून लिस्ट येतं बघा, हे लोकांनी घेतले त्यांनी हे पण घेतले. कुठं येतं ते, त्याच्यातून येतं. ट्रॅफिक प्रिडिक्शन, गुगल मॅपमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला, जर लॉंग ड्राईव्ह मध्ये गेला, तर तुम्हाला लक्षात येईल कुठं कुठं तो त्या लाईनवर, ब्लू कलरच्या लाईनवर रेड पॅच दाखवतोय किंवा ऑरेंज कलरचा पॅच दाखवतोय का, तर ट्रॅफिक जास्त आहे, ट्रॅफिक कमी आहे असं दाखवण्यासाठी वापरतात. स्पीच रेकग्निशन आपण वापरतोय, हॅलो गुगल म्हटल्या म्हटलं त्याला कसं करतोय, त्यासाठी स्पीच रेकग्निशन. इमेज रेकग्निशन, वेगवेगळ्या इमेजेस मध्ये पण आपलं काम करता येऊ शकतं. नेम इट, तिथं आहे मशीन लर्निंग, म्हणा तिथं आहे. नाही, माझा एक जुना स्टुडंट आहे, त्याचा 2 दिवसापूर्वी फोन आला आणि मला असं, आता मी जॉईन झालो होतो जावा डेव्हलपर म्हणून, म्हणजे मला घेतला होता जावा डेव्हलपर म्हणून, तर त्यांनी मला जावाचं काम कधी लावलंच नाही, मला गेल्या गेल्या तरी मशीन लर्निंगचा प्रोजेक्ट दिला. मग तू काय काम करतोस रे, तर तो म्हटलं माझं एक प्रोजेक्ट चालू आहे, म्हटलं झाला आता किंवा चालू आहे असं काय बोलायचं ना, तर म्हटलं आम्ही डॉक्युमेंट हे करतोय, डॉक्युमेंट रीड करतोय, आणि त्या डॉक्युमेंटला काय करतोय, सेपरेट करून टाकतोय. म्हणजे पीडीएफ फाईल घेणार, त्या पीडीएफ फाईलमध्ये कंटेंट वाचायचा, त्याच्यानुसार त्या फाईलला ह्या फोटोवर टाकायचं, त्या फोटोवर टाकायचं, असं छोटासा कन्सेप्ट आहे, पण हा प्रोजेक्ट, राईट. तर अशा पद्धतीचे खूप सारे प्रोजेक्ट त्यांना केलेले आहेत. असे बरेच प्रोजेक्ट आहेत, तर तुम्ही गुगलला सर्च केले तर तुम्हाला लक्षात येईल की खूप आहे सगळीकडे. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही वापरताय चॅट जीपीटी, वापरताय, इट इज मशीन लर्निंग ओनली, म्हणजे थोडा ऍडव्हान्स लेवलचं मशीन लर्निंग आहे, त्याला डीप लर्निंग, ह्युमन ब्रेन सारखं काम करते. ठीक आहे, मशीन लर्निंगचा पुढे भाग होतोय डीप लर्निंग. ओके, आता आपण जाऊया पुढं ऍप्लिकेशन, टाइप्स ऑफ मशीन लर्निंग. तर मशीन लर्निंगचे अल्गोरिदम्स आहेत ते, त्यांच्या कॅटेगराईज केलं, जसं आपण आठवतं का एसक्यूएल कमांड्स आपण डिवाइड केल्या होत्या बघा, कशामध्ये डिवाइड केल्या होत्या, DDL, DML, DQL वगैरे, सेम तसंच मशीन लर्निंगचं आउटपुट काय आहे ना, त्याच्यानुसार ना मशीन लर्निंग डिवाइड केलं आहे. नंबर 1 आहे सुपरवाइज मशीन लर्निंग. पहिलंच आहे कुठलं, सुपरवाइज मशीन लर्निंग. नंबर 2 आहे अनसुपरवाइज मशीन लर्निंग. नंबर 3 आहे रिइन्फोर्समेंट लर्निंग. राईट. आणि काही काही जण म्हणतात की अजून एक चौथी कॅटेगरी आहे, त्याला म्हणतात सेमी सुपरवाइज, म्हणजे मिक्सिंग. ओके, सुपरवाइज मशीन लर्निंग नावातच आहे. सुपरवाइज, अनसुपरवाइज, रिइन्फोर्समेंट आणि सेमी सुपरवाइज. तर बुक मध्ये मी किती लिहिले आहेत, 3च लिहिले आहेत, चौथी घेतलेली नाही आहे. चौथी ही मिक्सिंग आहे, ती लिहिली तरी चालेल, नाही लिहिली तरी चालेल. काही जण म्हणतात ही चौथी आहे, ओके, आणि बरेच जण म्हणतात 3च आहे. डिपेंड आहे तुम्हाला, तुम्ही चौथी पण सांगितलं तरी चालेल, इंटरव्ह्यू जर विचारला. राईट. तर डिफरन्स काय आहे, तर सुपरवाइज मध्ये जो डेटा डेटा दिला तो मशीन लर्निंगच्या अल्गोरिदमला, त्या डेटामध्ये इनपुट बरोबर आउटपुट पण देतात. म्हणजे काय, हा फोटो आहे, हा फोटो मेलचा आहे, हा फोटो आहे, हा फिमेलचा आहे, हा फोटो आहे परत मेलचा आहे, हा फोटो आहे फिमेलचा आहे, मेल फिमेल जेवढे काय फोटो देतात त्या सगळ्या फोटो म्हणून सांगितलंय ह्याचा आउटपुट काय आहे, हा मेल आहे, हा फिमेल. एक्झाम्पल लक्षात आहे मला काय म्हणायचं, म्हणजे प्रत्येक इनपुट बरोबर आउटपुट दिलेलं आहे, आणि त्याला म्हणतात सुपर. तर त्याच्यानंतर भविष्यात काय विचारणार त्याला, तर ह्या इनपुटसाठी आउटपुट सांग.
मग तुम्ही ते आउटपुट कम्पेअर करू शकता. म्हणजे काय, सुपरवाइज्ड डेटा सेट आहे. त्याला डेटा दिला जातो तो काय, त्याला डेटा दिला जातो, त्याला लेबल्ड डेटा असं म्हणतात. राईट. आणि याला काय म्हणतो आपण, सुपरवाइज्ड. का सुपरविजन मध्ये डेटा असतो, म्हणजे काय आउटपुट काय यायला पाहिजे आपल्या ऍडव्हान्स मध्ये क्लिअर आहे. राईट. सुपरवाइज असतो. मग ह्याच्या दोन कॅटेगरीज आहेत. नंबर वन इज रिग्रेशन, नंबर टू इज क्लासिफिकेशन. रिग्रेशन म्हणजे काय, ह्याच्यामध्ये कंटिन्युअस व्हॅल्यू प्रेडिक्ट करतो आपण. कंटिन्युअस म्हणजे काय, कंटिन्युअस स्पेलिंग चुकलं का मला, MEU, कंटिन्युअस मी स्पेलिंग विसरलो बघा. कंटिन्युअस प्रेडिक्टेड कॅटेगरी ऑफ क्लास, लिहिलंच नाही. हा, कंटिन्युअस, NUOUS. खूप दिवसांत लिहिल्यामुळे आठवत नाही. कंटिन्युअस व्हॅल्यू प्रेडिक्ट करतोय म्हणजे काय, मी जे तुम्हाला विचारलं, मला पाचवीला एवढे मार्क पडले, सहावीला एवढे, सातवीला एवढे, आठवीला एवढे, नववीला किती, व्हॅल्यू वाढतं ना, न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे, ती प्रेडिक्ट करणं म्हणजेच कुठलं आलं अल्गोरिदम, रिग्रेशन आलं. ओके. आपण एकदा बुक मध्ये थोडं बघूया थिअरॉटिकली. सेकंड कोणतं आहे, क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय, मेल फिमेल, स्पॅम आहे किंवा नाही, बरोबर. त्याच्यानंतर कॅट आहे किंवा डॉग आहे, त्याच्यासाठी म्हणजे अॅनिमल, म्हणजे कशासाठी, डिवाइड करण्यासाठी, क्लासिफाय करण्यासाठी. हा ह्या कॅटेगरीत आहे, तो त्या कॅटेगरीत, तो कॅटेगरी. कॅटेगरी दोन असू शकतात, मल्टिपल असू शकतात, काही फरक पडत नाही. म्हणजे काय, डिसाइडिंग कॅटेगरी किंवा क्लास, कुठल्या क्लासमध्ये डिफाईन ठरवते का, त्याच्यामध्ये आपण काय करतोय, डिसाइड डिसाइड करतोय कॅटेगरी किंवा क्लास. जर असं बुक वाईज बघूया आपण थिअरॉटिकली, काय आहे, सुपरवाइज. ह्याच्यामध्ये काय होतं, इट इन दिस मॉडेल लर्न्स फ्रॉम लेबल डेटा सेट. म्हणजे काय, याच्यामध्ये इनपुट आणि आउटपुट दोन्ही पण प्रोव्हाइड केलं जातं. ओके. इनपुट आणि आउटपुट दोन्ही पण प्रोव्हाइड केलं जातं. आणि हे काय करतोय, इट प्रेडिक्ट्स आउटपुट ऑफ न्यू अनसीन डेटा. हा काय करतोय, आउटपुट प्रेडिक्ट करतोय. ह्याच्यामध्ये काय आहे, रिग्रेशन आलं. रिग्रेशन काय करतंय, कंटिन्युअस व्हॅल्यू प्रेडिक्ट करतो. राईट. त्याच्यामध्ये मग खूप सारे अल्गोरिदम्स आहेत, जे आपण वन बाय वन नंतर बघणार आहोत. दुसरा आहे क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये काय होतंय, कॅटेगरी किंवा क्लास डिफाईन. त्याच्यामध्ये काय अल्गोरिदम्स आहेत, जे आपण वन बाय वन बघणार. काय म्हणतो, लक्षात आलं का, अल्गोरिदम कोणते आहेत ते आपण पुढे बघू. आता फक्त लक्षात घ्या की व्हॉट आर द टाइप्स ऑफ मशीन लर्निंग. देर आर थ्री टाइप्स ऑफ मशीन लर्निंग. नंबर वन इज सुपरवाइज्ड, सेकंड इज अनसुपरवाइज्ड, तिसरा आहे तो रिइन्फोर्समेंट. राईट. आणि चौथा अजून एक कन्सिडर केला जातो, ज्याला म्हणतात सेमी सुपरवाइज, ज्याच्यामध्ये थोडा डेटा सुपरवाइज असतो, त्याचा होता अनसुपरवाइज, थोडंसं प्रोसेसिंग. राईट. तर ही दोन कॅटेगरी. मग आपण परत म्हटलं, सुपरवाइज मध्ये दोन कॅटेगरी आल्या. नंबर वन इज रिग्रेशन, नंबर टू इज क्लासिफिकेशन. रिग्रेशन मध्ये काय होतं, कंटिन्युअस न्यूमेरिकल व्हॅल्यू प्रेडिक्ट केलं जाते. आणि क्लासिफिकेशन मध्ये काय होतं, क्लास प्रेडिक्ट केला जातो. तर अनसुपरवाइज मध्ये काय होतं, आउटपुट नाही, नुसता इनपुट. हे घे आणि तुझं तू ठरव. जसं एक्झाम्पल केलं, मी एक आणलं फळांचं पोतं, फळ भरून पिशवी आणल्या, पिशवी भरून फळं आणली, ओके, आणि तुझ्या समोर ठेवली. आणि काय म्हटलं, चला तुम्ही काय करायला, ग्रुपमध्ये कन्वर्ट करा. तो म्हटलं ठीक आहे. स्टेल म्हटली, मी काय करतो, फळाच्या कलरनुसार सेपरेट करतो. मग ग्रीन कलर वाले वेगळे, येलोइश वाले वेगळे, ऑरेंज वेगळे, रेड कलरचे वेगळे, आणि कोणते असतील तर ते कलर वाईज ते सेपरेट करतो. हा म्हणेल मी काय करतो, शेप वाईज करतो. काही फळं गोल आहेत, काही लांबट आहेत, काही स्ट्रेट आहेत, अँड सो ऑन. हा शेप वाईज करेल. अनेकटा कोण करेल, साईज वाईज करेल. म्हणजे काय, छोटे छोटे फळ एका जागी, एक मिडियम साईजचे आणि एक मोठ्या साईजचे, कलिंगड वेगळं, वगैरे वगैरे. अनेकटा म्हटलं मी खाऊन बघतो आणि क्लासिफाय करतो, काही तुरट आहेत ते वेगळे, काही गोड आहेत ते वेगळे, अँड सो ऑन. काय ठरलं, चॉईस इज युअर्स. आउटपुट काय, तुम्ही ठरवा. आउटपुट काय पाहिजे मला, त्यांची कॅटेगरीज पाहिजे. समजतं, सिम्पल. त्याला म्हणतात आउटपुट. ठरले काय, तुम्ही ठरवायचं आउट. आणि दॅट इज व्हॉट, क्लस्टरिंग. त्याला म्हणतात अनसुपरवाइज लर्निंग. आणि अनसुपरवाइज मध्ये येते क्लस्टरिंग, त्याला म्हणतात क्लस्टरिंग. आणि त्याच्यात अजून एक टाईप आहे त्याचा, असोसिएशन. असोसिएशन म्हणजे काय, अनसुपरवाइज लर्निंग मध्ये दोन कॅटेगरी येतात. इथं क्लासिफिकेशन म्हटलं, इथं म्हणतोय नंबर वन क्लस्टरिंग. काय होतं तर, कॅटेगरी डिफाईन करतोय क्लस्टरिंग मध्ये.
कॅटेगरी इज डिसाइडेड म्हणजे कुठला कॅटेगरी म्हणा किंवा ग्रुप, कुठल्या ग्रुपमध्ये बेस्ड ऑन फीचर्स. आणि दुसरं आहे असोसिएशन. ओके, हे आपण वापरतच नाही आहे पण फक्त कन्सेप्ट आहे म्हणून सांगतोय. असोसिएशन मध्ये काय रिलेशन फाइंड केलं जातं. ओके, डेटामध्ये रिलेशनशिप फाइंड केली जाते. असोसिएशन किती असोसिएटेड देखील ह्याच्यामध्ये कुठलं आलं क्लस्टरिंग आणि असोसिएशन. आयडिया क्लिअर झाले बऱ्यापैकी. थोडंसं थिअरॉटिकल आहे सगळं, तर डोकं हे का. नेक्स्ट येतो तो रिइन्फोर्समेंट, जो आपण शिकणार नाही आहोत पण फक्त थेअरी म्हणून आपण फक्त बघणार आहोत, कारण हा ऍडव्हान्स जातोय. खूप चॅलेंजिंग आहेत गोष्टी ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये ड्रायव्हरलेस कारचं एक्झाम्पल येतं. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये रिवॉर्ड्स आणि पेनल्टी मध्ये काम. जे गाडीला शिकवलंय की जायचं तू जा पुढं नो प्रॉब्लेम, पण गाडीला स्पीड ब्रेकरला आणि गाडी 80 स्पीड ब्रेकर उठली, ड्रायव्हरलेस कार आहे आणि गाडीला काय आत लोकांना त्रास झाला, मग गाडीला आपण पेनल्टी दिली त्या लॉजिकला. सॉरी इट वॉज रॉंग, नाही मायनस मार्क. मग ते पुढच्याला काय करते, अजून स्पीड कमी करते, मग 60 राहते तरी पण जरा उडली. परत पुढच्याला करते 40 राहते. मग लक्षात दे की स्पीड ब्रेकर आला की 10, 12, 20च्या स्पीडवर आणायची गाडी. म्हणजे काय होते, गाडीला आतमध्ये काही प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे काय ना, आणि मग सक्सेसफुल झालं की मग पॉझिटिव्ह, ओके गुड गुड गुड, रिवॉर्ड. आणि अशा बेसवर कोडिंगमध्ये काम करते. मी याच्यामध्ये मी अजून पण कधी मी पण बनवलेलं नाही आहे, पण ओव्हरऑल कन्सेप्ट ही आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, एक फक्त वाक्य लिहा. तिथं काय होतं, इंटरॅक्टिंग विथ एन्व्हायरमेंट अँड रिसिव्हिंग रिवॉर्ड्स अँड पेनल्टीज. याच्यामध्ये काय होतं, मॉडेल इज interacting with environment and receiving rewards and penalties and improving itself. काय करलं, स्वतःला इम्प्रोवाइज करत चाललेलं आहे. आणि याला म्हणतो आपण रिइन्फोर्समेंट लर्निंग. बऱ्यापैकी आयडिया आले थेरॉटिकली. यस. आणि अशा तऱ्हेने आपण कॅटेगरीज ऑफ मशीन लर्निंग अल्गोरिदम्स बघितलेले आहे. झोपेत तोटं तरी सांगता आलं पाहिजे. कॅटेगरीज ऑफ मशीन लर्निंग, नंबर 1 इज सुपरवाइज, नंबर 2 इज अनसुपरवाइज, थर्ड इज रिइन्फोर्समेंट. सुपरवाइज मध्ये काय होतंय, लेबल्ड डेटा सेट असतोय, म्हणजे आउटपुट पण दिलं असतं, इनपुट पण असतंय. त्याच्यामध्ये दोन कॅटेगरी आल्या, नंबर 1 इज रिग्रेशन, नंबर 2 इज क्लासिफिकेशन. अनसुपरवाइज लर्निंग मध्ये इट इज ट्रेंड बेस्ड ऑन अनलेबल डेटा सेट. त्याच्यामध्ये फक्त इनपुट असतं, आउटपुट नसतं. त्याच्यामध्ये दोन कॅटेगरी झाल्या, एक आहे क्लस्टरिंग, दुसरा आहे असोसिएशन. क्लस्टरिंग मध्ये काय होतंय, त्याचा ग्रुप किंवा कॅटेगरी फाइंड केली जाते बेस्ड अपॉन सम ऑफ द फीचर्स. आणि नंबर 2 आहे असोसिएशन. त्याच्यामध्ये काय होतंय, डेटामध्ये रिलेशनशिप फाइंड केली जाते. रिइन्फोर्समेंट लर्निंग मध्ये काय होतंय, मॉडेल इज काय रिवॉर्डेड और काय इट इज पनिश्ड किंवा पेनल्टी दिली जाते बेस्ड अपॉन त्याचा जे काय वागणूक त्याच्यावर डिसिजन. राईट, तर याला म्हणतो आपण रिइन्फोर्समेंट. लक्षात आलं आयडिया. नेक्स्ट आहे, आता बघणार होतो आपण मशीन लर्निंगच्या प्रोजेक्टची लाईफ सायकल काय. म्हणजे मशीन लर्निंगचा प्रोजेक्ट तुमच्या हातात आला, तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला सांगितलं जा मशीन लर्निंगचा प्रोजेक्ट करा. कशासाठी करा, कशासाठी करा, कार प्राइस प्रेडिक्शन करायसाठी करा किंवा हाऊस प्राइस प्रेडिक्शन. समजा तुमच्या डोक्यात आला थॉट, काय करायचं, मला कोल्हापुरातल्या लोकांना एक वेबसाईट तयार करून द्यायची आहे, कशासाठी, एखादं घर घेण्यासाठी. ओके, आपण घर घेण्याची सिस्टम तर डेव्हलप केली, लोकल लिस्टिंग करतात वगैरे वगैरे. आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, सिंपल. मला राजारामपुरीमध्ये 4थ्या गलीमध्ये हा फ्लॅट विकत घ्यायचा, याची किंमत काय असायला पाहिजे, तुम्ही सांगा. ह्या फ्लॅटची किंमत किती आहे? हा हा एवढा एक आपला फ्लॅट 3 खोल्यांचा, 20 लाख. तुला काय वाटतंय, जास्त असावी, किती असावी, 50 लाख, 80 लाख, 1 कोटी, 2 कोटी, 10 कोटी? मिळेल. ये ह्याला पण लक्षात ठेवा, ह्याला कशी लिहिलेला आहे. हम्म. हा एक्सेलच होतं पण बसलेलं शिफ्ट. येस. हा, सांगा बघूया कसं ठरणार. प्राईम एरिया आहे, मग 10 कोटी किंमत आहे का त्याची, नाही.
मला पाहिजे, मी 10 कोटी म्हटलं, घेतलं का कोट नाही गेलं. मी 10 लाख म्हटलं तर 20 लाख म्हटलं तर पळत येतील आणि लगेच आत्ताच्या आत्ता घ्या आणि घरते मी का? कारण हा फार काय काय बोलला आपण, फारच तू कमी प्राइस केलीस आणि तू फारच जास्त सांगितलं. एक्झाम्पल देतो. कसं ठरणार घराची किंमत? एक, कोणत्या एरियात आहे. नंबर दोन, किती साईजचा आहे. नंबर तीन, कधी बांधला आहे. नंबर चार, कोणत्या फ्लोअरला आहे. नंबर पाच, फ्लोअर राहू दे, घर आहे का बंगलो आहे. काय बंगलो आहे, घर आहे का अजून फ्लॅट आहे का अजून काय आहे. नेक्स्ट, मटेरियल काय वापरलंय. नेक्स्ट, कोणत्या वर्षी बांधलंय. नेक्स्ट, आतमध्ये इंटेरियर आहे की नाही. नेक्स्ट, शाळा जवळ आहे की नाही. नेक्स्ट, मेडिकल जवळ आहे की नाही. नेक्स्ट, हॉस्पिटल जवळ आहे की नाही. नेक्स्ट, स्टँड किती अंतरावर आहे. नेक्स्ट, एअरपोर्ट किती लांब आहे. नेक्स्ट, किती BHK आहे. नेक्स्ट, किती बाथरूम आहेत. नेक्स्ट, किती बेडरूम्स आहेत, किती मास्टर बेडरूम्स आहेत. नेक्स्ट, किचन कसला आहे, मॉड्युलर आहे का जुना आहे का काय आणि काय. कितीतरी फॅक्टर्स आहेत आणि ह्या सगळ्या फॅक्टरचा कन्सिडरेशन करून त्या घराची किंमत. बरोबर आहे. आणि ठरलं काय, प्राइस. समजतंय. सेकंड हँड कार विकत घ्यायची आहे मला. हम्म. कुठली घेऊया आपण. समजा टाटाची नेक्सॉन विकायला काढली. तो म्हटला मला 20 लाख रुपये दे. अरे बाबा, नवीनची पण किंमत नाही तेवढी. मी वापरलं म्हणून तो जास्त झाला पाहिजे. असं पण नाही. मग काय बघतो आपण त्याच्यामध्ये, कधी बनली गाडी, किती किलोमीटर पळलेली आहे, त्यानंतर किती जुनी आहे, किती ओनर्स आहेत, आता पण किती ओनर्स हे केलेले आहे, ऍक्सिडेंट काय झालाय का, पेट्रोलचे का डिझेलचे आहे, कलर कुठला आहे. असे कितीतरी फॅक्टर्स कन्सिडर झाले ना. त्याच्यानंतर काय ठरलं, कारची किंमत रिपासिंग आहे का, इन्शुरन्स आहे का, हे कितीतरी फॅक्टर झाले. त्याच्यानुसार मी गाडी सेकंड हँड घेताना किंमत ठरणार. आयडिया कळते मला काय सांगायचं. तर हे सगळं काय तर मशीन लर्निंगचे प्रोजेक्ट. पण आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे. एक गाडी आली आणि गाडीचा एकच गाडी समोर आहे, त्याच्यानुसार किंमत नसतो ना मशीन लर्निंग. त्यासाठी डेटा लागेल ना खूप सारे. आता पण विकलेल्या गाड्यांची लिस्ट पाहिजे त्याला, त्या किमतीच आहेत आणि त्याला म्हणतो आपण डेटा गॅदरिंग. तर मशीन लर्निंग लाईफ सायकल मध्ये सगळ्यात पहिली स्टेप येते. आज आपण थेरॉटिक सगळं बघणार ना. मशीन लर्निंग लाईफ सायकल. लाईफ सायकल म्हणजे काय, एक फेजेस काय. सगळ्यात पहिली फेज कोणती, गॅदरिंग डेटा सेट. मग डेटा घ्यायचा कुठून, तर तुम्हाला एक तर क्लायंट देईल तुमचा त्यांच्या प्रोजेक्टसाठी. नंबर दोन, तुमच्या कंपनीमधला मॅनेजर देईल किंवा तुमचे जे कंपनी असेल. किंवा तिसरा, तुम्ही ऑनलाईन काही वेबसाईट त्या वेबसाईटवरून घ्या. तर तुम्ही लर्निंग फेजमध्ये तुम्हाला त्यामुळे कुठून घ्यायला लागेल, एखाद्या वेबसाईट. त्यासाठी वेबसाईटचं नाव कोणतं आहे. त्यासाठी एक वेबसाईट आहे ज्याचं नाव आहे कॅगल. KAGGLE. तर आज सगळ्यांनी जायचं आहे आणि कॅगल या वेबसाईटवर अकाउंट. कॅगल, राईट. नसेल तर काढून घ्या आणि तुम्हाला काय करायचं, इथून तुम्हाला डेटा सेट्स मिळतील. तर इथं मी आलो. येस. इथं बघा, इथं कॅगलचं कॉम्पिटिशन पण असतं. तुम्ही कॉम्पिटिशन वाचत राहा मध्ये वेळ मिळेल तसं. डेटा सेट्स मिळतील. मॉडेल ऑलरेडी कोणी तयार केलं ते मॉडेल वापरता येतील. कोड पण आहे, डिस्कशन आहे, ब्लॉग आहे, कोर्सेस पण इथं आहेत. तिथं तुम्हाला दोन डेटा सेट बघायचा आहे तर डेटा सेटवर जा आणि तुम्हाला कसला डेटा सेट पाहिजे, कार पाहिजे ना, मी तुम्हाला कार सर्च करा. तर बघा, आता पण 6865 डेटा सेट आहेत कारचे. जा 2 वर्षापूर्वीचा आहे. तुम्हाला वाटलं लेटेस्ट कुठला पाहिजे, तो न्यू मला पहिला पाहिजे. तर हा बघा, कधी 11 तासापूर्वी कोणतरी अपलोड केला. पण कुठला व्हिज्युअल प्लास्टिकचा काय आहे, कारवाला आहे, काय नाही. कार लायसन्स प्लेट डिटेक्शन डेटा सेट, कार व्हिडिओ, कार प्राइस डेटा. मग आता हवा 4 MB चा डेटा, याच्यावर जाऊन उघडा. इथून अभ्यास करायचा डेटामध्ये 287 KB चा डेटा आहे. कॉलम्स कुठले कुठले आहेत बघा. एकूण 26 कॉलम्स आहेत. प्रत्येक कॉलमची माहिती आहे. मग तुम्ही हा डेटा सेट डाउनलोड करा आणि मग काय करू शकता तुम्ही, तो डेटाचा अभ्यास करून तुमचा डेटा सेट गॅदर झाला. आणि हा डेटा घेऊन तुम्हाला क्लीन करायचा आहे. म्हणजे स्टेप नंबर 2 कुठली, डेटा परफेक्ट असेल असं नाही ना, डेटामध्ये प्रॉब्लेम असतील. ते तर म्हणतो आपण डेटा प्रिपरेशन. आणि नंबर सेकंड, डेटा प्रिपरेशन. प्रिपरेशन म्हणजे काय, जसा पाहिजे तसा तयार करणं. नंबर 3 कोणता आहे, डेटा रँगलिंग. म्हणजे काय, डेटा घेतला, डेटा गोळा केला आणि डेटा पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये घेतला. पण डेटामध्ये इश्यूज आहेत ना. म्हणजे काय, डेटामध्ये काय काय आहे, डेटा काय सांगतोय, ते मला समजून घ्यायचं. त्याला डेटा रँगलिंग म्हणतो. डेटा रँगलिंग. रँगलिंग म्हणजे काय, डेटामध्ये ना फिरणं. रँगलिंग म्हणजे काय म्हणतात, त्याच्या डेटातून पळणं, रँगल.
काय त्याला आपण लहान बाळ क्रॉल करत असत त्याला रँगलिंग होतं, डेटामधून जाऊन डेटाचा अभ्यास करणं, डेटाला बघणं, डेटा अनालाइज करणं. आता नेक्स्ट स्टेप कोणती आहे? डेटा अनालाइज करणं. डेटा अनालाइज करणं म्हणजे काय? डेटा काय बोलतोय ते ग्राफिकली प्रेझेंट करून बघणं. म्हणजे कोण आलं? ईडीए, एक्सप्लोरेटिव्ह डेटा अनालिसिस. म्हणजे कोण? डेटा अनालिस्ट आले. राईट. मग नेक्स्ट स्टेप कोणतं आहे? डेटा अनालाइज करणं. तर ह्या चार गोष्टी आपण आता भरपूर वेळ देणार आहोत. आणि मग इथं कोण? डेटा तयार झालाय. आता जायचंय, काय करायचंय? आता डेटा घ्यायचा आहे, त्या डेटाला ट्रेन करायचं. ट्रेन द मॉडेल. म्हणजे कोण? मशीन लर्निंगचं मॉडेल घ्यायचं, त्याला म्हणायचं हे घे डेटा आणि तुझी अक्कल डेव्हलप कर. राईट. मग तो म्हणतो ओके. मग ते अक्कल आले की नाही कसं बघणार? त्यासाठी म्हणतो आपण टेस्ट दी मॉडेल. बरोबर आहे? टेस्ट आहे का? टेस्ट दी मॉडेल. सगळं टेस्ट झालं, सगळं ओके आहे. नाव काय करा? आता जाऊन काय करा? डिप्लॉय करा, म्हणजे वापरा. तर ह्या 7 स्टेप आहेत मशीन लर्निंगच्या. ओव्हरऑल सगळ्या एकत्रित करायच्या असतात. असं काही वेगवेगळं फार मोठं आहे तसं नाही आहे, पण ओव्हरऑल एक सिम्पल आहे ना. जसं की ह्युमन बिंगची एक लाईफ सायकल आहे. जन्माला आलं, जन्मानंतर पण लहान झालं, लहानपासून जरासं मोठं, मग शाळेला गेला, पुढे झालं, मग लग्न करा. ओके. लग्नानंतर मग परत म्हातारा म्हातारा म्हणजे तरुण झाला, पैसे कमला, घर बांधला, नंतर म्हातारा झाला, मरून गेला. लाईफ सायकल ठरली नाही. राईट. तर बऱ्यापैकी सगळे ह्या लाईफ सायकल मधून प्रोजेक्ट होतात मशीन लर्निंग. राईट. इथं बघितलं काय होतं बघा, ही डायग्राम क्लिअर आहे सगळ्यांना? इथं पण येस. तर आता एक छोटासा पॉईंट बघायचा. आज थेरॉटिकली जेवढं होईल तेवढं आपण कव्हर करायचा प्रयत्न करूया, आणि मग उद्या सकाळपासून आपण लायब्ररीजवर काम करायला चालू करू. तर इथं मार्केटमध्ये एकूण 5 टर्मिनॉलॉजीज भरपूर फेमस आहेत. नंबर 1 इज AI. नंबर 2 इज डेटा सायन्स. नंबर 3 इज डेटा अनालिसिस. नंबर 4 इज डेटा इंजिनिअरिंग. आणि नंबर 4 इज आणि डीप लर्निंग. बरं बघा, या 5 शब्द ऐकला तर भरपूर वेळा ऐकला. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दुसरा डेटा सायन्स, तिसरा डेटा अनालिस्ट, नंबर चौथा डीप डीप लर्निंग, आणि पाचवा डेटा इंजिनिअरिंग. पुढे मग असतील. मग या 5 मध्ये डिफरन्स काय आहे? तर सगळ्यात मोठा, सगळ्यांचा पॅरेंट कोण आहे? AI. इट इज अम्ब्रेला. सगळं येतं एआयच्या आतमध्ये. याच्यासाठी मी एक डायग्राम काढलेला आहे. तिथं आहे का बघूया. त्याच्यात टाकले का? नाही टाकले. त्याची डायग्राम अशी आहे बघा. हम्म, नव्हे, आहे की नाही नोट्स मध्ये? यस. सापडते का? हा. ओके. AI मशीन लर्निंग, हा इथं आहे. ओके. DS AI ML डीप लर्निंग सगळेच. मी मशीन लर्निंग पण घेतलं ना याच्यामध्ये, का नाही घेतलं? अजून एक टर्म राहिली आपली, मेहनत राहिली. मशीन लर्निंग. ह्या सगळ्यांचा संबंध काय आहे? त्याच्यावर संबंध आहे ती ही डायग्राम. दिसते बघा, झूम करतोय. काय सांगतोय? सगळ्यांचा पॅरेंट आहे तो AI. आणि डेटा सायन्स सेपरेट आहे, पण तरी पण ती घुसली याच्यामध्ये. का? कारण दोघं जण इंटरकनेक्टेड आहे. सगळ्यांचा पॅरेंट कोण आहे? AI. AI म्हणजे काय? इट इनेबल्स मशीन टू थिंक अँड परफॉर्म टास्क विदाउट ह्युमन इंटरव्हेन्शन. AI तिथं आहे. AI म्हणजे काय? तिथं जिथं ह्युमन बिंगची गरज नाही, ते सगळं ह्युमन बिंगचा विचार करणं असतं का? AI. हे सगळं एआयच आहे अल्टिमेटली. सगळं एआयच आहे. त्याच्या आतमध्ये काय येतं? मशीन लर्निंग. एआय मध्ये फक्त एक फायनल मॉडेल आउटपुट बाहेर पडतं ना, फायनल, त्याला म्हणतो एआय. त्याच्या आतमध्ये अल्गोरिदम डेव्हलप केलंय, ते म्हणजे मशीन. इट इज सबसेट ऑफ एआय. इट प्रोव्हाइड स्टॅटिस्टिकल टूल्स टू लर्न फ्रॉम डेटा आणि प्रेडिक्शन करायला मदत करतो. राईट. पुढे डीप लर्निंग हा एम चा सबसेट आहे. म्हणजे ML च्या आतमध्ये आले. पण त्याच्यामध्ये काय होतंय? ह्युमन ब्रेन सारखं काम करणार. मशीन लर्निंग मध्ये मॅथमॅटिकल फॉर्म्युला असतात, आणि इथं पण मॅथमॅटिक्स आहेत, पण ह्युमन ब्रेन सारखं. म्हणजे काय? एक्झाम्पल. आता विचार करू येतोस. समजा पिक्चर बघायला जायचं, आज 12चा शोला जायचं. आता वाजले 8:30. तुमचं ठरलं अचानक मागच्या वगैरे लेक्चरला बसल्याबद्दल आज पिक्चरला जाऊया. काय काय करशील? ह्युमन ब्रेन किती विचार करेल? चला उठलं निघालो पिक्चर, असं होतंय? नाही.
लेक्चर आहे, लेक्चर कसं बंक मारायचा याचा विचार करणार पहिल्यांदा. पण सरांना सांगून चालणार नाही. सरांना मला टॉपिक कशी घालायची ते ठरणार. नेक्स्ट, पैसे आहेत का बघणार. त्याचं नेक्स्ट, घरच्यांना काय सांगायचं ते ठरणार. त्याचं नेक्स्ट, कुठल्या थिएटरला जाणार हे ठरणार. त्याच्यानंतर कुठं बसायचं हे पण प्लॅनिंग करणार. कोण कुठं बसणार ह्याचं पण प्लॅनिंग करणार. काय खायचं ते पण प्लॅनिंग करणार. आणि किती किती गोष्टी करणार ह्युमन ब्रेन. जायचं काय तर पिक्चरला. त्याच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आपण, म्हणजे काय ह्युमन ब्रेन. आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ह्यांना घेऊन जायचं नाही, त्याला घेऊन जायचं नाही, याला कळू द्यायचं नाही आपण चाललोय, तर तो पण पाठ लागेल. नाही नाही, असं तुमचं ग्रुपचं ठरू शकतं. ह्युमन ब्रेन सेम तशा पद्धतीचे काही काम असतात तर आमच्या आपण ऍड करते. नेक्स्ट आहे डेटा सायन्स. इट इज पार्ट ऑफ, हा सेपरेट आहे पण हा सगळ्यांना घेऊन जातोय का. इट इज पार्ट ऑफ इट इज स्टडी ऑफ डेटा टू एक्सट्रॅक्ट मिनिंगफुल इन्साइट्स. तुम्ही डेटातून काहीतरी इन्साइट्स बाहेर काढा. म्हणजे काय, मशीन लर्निंग आपण काय केलं, लाईफ सायकल बघितली. लाईफ सायकल मध्ये इथं काय केलं आपण, मग हे कोण करतोय, मशीन लर्निंग वाला पण करतोय आणि डेटा सायन्स वाला पण करतोय. राईट. आणि नेक्स्ट काय, इट कंबाईन्स मॅथ, स्टॅटिस्टिकल आणि स्पेशलाइज प्रोग्राम. याच्यामध्ये कोडिंग पण असतं, मॅथमॅटिक्स आहे, स्टॅटिक्स सगळ्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये केला जातो. आणि त्याच्यानंतर मग डेटा अनालिस्ट काय आहे, तो मशीन लर्निंग वाल्याबरोबर काम करतो किंवा स्वतः करतो. त्याचं काम काय आहे, इट इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस दॅट इन्व्हॉल्व्स कलेक्टिंग, क्लिनिंग, ट्रान्सफॉर्मिंग, डिस्क्रायबिंग, मॉडेलिंग आणि इंटरप्रेटिंग डेटा टू ड्रॉ कन्क्लुजन्स अँड सपोर्ट डिसिजन मेकिंग. म्हणजे काय, डेटा अनालिस्ट काय करतोय, डिसिजन मेकिंग करण्यासाठी मदत करतो. मशीन लर्निंग इंजिनियर काय करतोय, व्हॅल्यू प्रेडिक्ट करण्यासाठी करतो. डीप लर्निंग काय करतोय, व्हॅल्यू प्रेडिक्ट करण्यासाठी. काय काय करतोय, व्हॅल्यू प्रेडिक्ट करतोय किंवा रिझल्टवर पोहोचतो. डेटा अनालिस्ट काय करतो, डेटासाठी काय करतोय, डेटा तयार करतोय, डेटाला अभ्यास करतोय, डेटावर मॅथमॅटिक्स करतोय, डिसिजन घ्यायला मदत करतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर इथं कुठं आला डेटा इंजिनियर, तर डेटा इंजिनियर इथं कुठे साईडला असेल, इथं कुठेतरी बघ. तो काय करतोय, डेटा आणून द्यायचं काम करतोय आणून, ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या. कारण डेटा इज नॉट ऑलवेज इन एक्सेल फॉर्मॅट, डेटा इज नॉट ऑलवेज इन सीएससी फॉर्मॅट, डेटा इज इन डिफरंट फॉर्मॅट. डेटाबेसमध्ये असेल, डेटाबेसमध्ये उतरून टाकायला पाहिजे. ओरॅकलमध्ये असेल, ओरॅकलमध्ये उतरून आला पाहिजे. मग त्याच्यात पीडीएफ फाईलमध्ये असेल, तिथून टाकायचं. कोण काम करते, डेटा इंजिनियर. तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर सगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत, मी नेमकं करायचं, मी कंपनीमध्ये गेलं तर माझा नेमका रोल काय. वी आर नॉट शुअर अबाउट इट. मे बी यू विल बी गिवन जॉब ऑफ डीप लर्निंग इंजिनियर, पण तुम्हाला डेटा सायंटिस्ट पण काम करायला लागेल, याचं पण करायला लागेल. का, कारण कंपनी छोटी आहे. कंपनीमध्ये सगळं काम तूच करायचं, डेटामध्ये आलं काम तर सगळं तूच करायचं. आणि मोठ्या कंपनीमध्ये, एमएनसी कंपनीमध्ये काय असतं, तुझा छोटा छोटा स्पेसिफिक रोल असतो. तू एवढं सांभाळ, तू एवढं सांभाळ, तू एवढं सांभाळ. काय आयडिया कळाले. ओव्हरऑल या सगळ्या टेक्नॉलॉजीज इंडिपेंडेंट ऍट द सेम टाइम दे आर टुगेदर. राईट. त्यासाठी मग मी इथे काय केलं, डायग्राम काढलेले आहे, सॉरी डायग्राम आपल्याला हा काय करतात, याच मीटिंगला जॉईन कर, काय मीटिंग संपल्या संपल्या. एआय मध्ये काय आहे, इथं बघा डेफिनेशन काय, त्याची गोल काय, टेक्निक्स आणि एक्झाम्पल काय. इथं ब्रॉडर कन्सेप्ट ऑफ मशीन लर्निंग बिंग एबल टू कॅरी आउट टास्क इन स्मार्ट वे. एआय मध्ये ऑटोमेटेडली स्मार्ट वेनं काम होतं. इट सिम्युलेट्स ह्युमन इंटेलिजन्स इन मशीन लर्निंग. म्हणजे मशीनमध्ये ह्युमन ब्रेन सारखा विचार करायला मदत करते, दॅट इज एआय. इट इज एक्सपर्ट सिस्टीम, एनएलपी, रोबोटिक्स मध्ये वगैरे वापरतात. चॅटबॉट्स याचे एक्झाम्पल्स आहेत, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स आहेत, फ्रॉड डिटेक्शन, असे सगळे वेगवेगळे प्रोजेक्ट्स याच्यामध्ये येतात. मशीन लर्निंग काय, इट इज सबसेट ऑफ एआय दॅट इन्व्हॉल्व्स ट्रेनिंग अल्गोरिदम टू लर्न फ्रॉम डेटा. इट इनेबल सिस्टम टू लीड, लर्न अँड इम्प्रूव्ह फ्रॉम एक्सपिरियन्स. जे आपण आता पण बोलू ना, ते सगळं इंग्लिशमध्ये मांडलं आहे. हे काही एक्झाम्पल आहेत, रेग्रेशन, क्लासिफिकेशन, क्लस्टरिंग, रिइन्फोर्समेंट लर्निंग अँड सो ऑन. एक्झाम्पल दिले आहेत, रिकमेंडेशन सिस्टीम, ईमेल, स्पॅम फिल्टर वगैरे वगैरे. डीप लर्निंग काय, एमएलचा सबसेट आहे. ह्याच्यामध्ये न्यूरल नेटवर्क असतं. न्यूरल नेटवर्क म्हणजे काय, ह्युमनच्या मेंदूसारखं नेटवर्क आहे, ते काम करतं. इट इट लर्न्स फ्रॉम कॉम्प्लेक्स डेटा. म्हणजे काही एक्झाम्पल्स आहेत, सीएनएन, आरएनएन, ज्ञान वगैरे चार्ट, हे काय अल्गोरिदम्स आहेत पुढे जाऊन आतमध्ये. फेस रेकग्निशन, लँग्वेज ट्रान्सलेशन, इमेज टॅगिंग, हे सगळ्या गोष्टी आल्या. डेटा इंजिनिअरिंग फोकस्ड ऑन डिझायनिंग, बिल्डिंग डेटा पाईपलाईन्स अँड सिस्टीम. हे डेटा वेगळ्या ठिकाणून कसा आणायचा आणि टाकायचा. राईट, डेटा लेक, तलावात डेटा कसा कलेक्ट, ट्रान्सफॉर्म अँड स्टोर डेटा इफिशियंटली. कशासाठी, थोडं वापरण्यासाठी डेटा प्रॉपर करून ठेवायचा. मग कुठल्या कुठल्या टूलवर काम करतात, एसक्यूएल आहे, स्पार्क आहे, एअरफ्लो म्हणून काय काय सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये काम करतात. बघा सर, स्पार्क, पाय स्पार्क, पुढे हा, बिल्डिंग डेटा लेक्स, वेअर हाऊसेस, मॅनेजिंग बिग डेटा फ्लो अँड सो ऑन. डेटा सायन्स, इट कंबाईन्स प्रोग्रामिंग, स्ट्रॅटेजी, डोमेन नॉलेज, एक्सपर्ट, सॉल्व कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम विथ डेटा ड्रिव्हन डिसिजन. डेटा डिसिजन घेण्यासाठी मदत करणं डेटाबेस. त्याच्यामध्ये काय काय वापरतात ते वापरतात.
प्रेडिक्शन मॉडेलिंग वगैरे करण्यासाठी डेटा कुठं आहे? वीज म्हणजे इत्यादी रे, एक्सेट्रा. Inspecting, cleaning, and modeling data, discover useful information. Understand past trends, current patterns. Excel मध्ये, SQL मध्ये काम होतात. पॉवर बीआय, टॅब्ल्यू वगैरे वापरतात. सेल्स रिपोर्ट करण्यासाठी, केपीआय मॉनिटर करण्यासाठी वगैरे आपण डेटा अनालिसिस काम. एक रफ आयडिया आल्या. आणि दिस इज ऑल अबाउट डिफरन्सेस बिटवीन इयर्स. सगळे वेगवेगळे आहेत, पण ऍट द सेम टाइम सगळे एकच आहेत. का? फायनल काय करायचं आहे? डेटावर काम करायचं आहे. राईट. मग तुम्ही नेमकं काय काम करता त्याचं ठरणार तुमची डेफिनेशन काय आहे. बरोबर. येस. आता सगळं झालं थेरी. समजलं इथं पण थेरी सगळं. सो दिस वॉज ऑल अबाउट मशीन लर्निंग थेरी. ह्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं? ह्याच्यामध्ये बघितलं की मशीन लर्निंग म्हणजे काय, मशीन लर्निंगच्या प्रोजेक्टची स्टाईल कशी असते, मशीन लर्निंग प्रोजेक्टचे स्टेप्स काय आहेत, मशीन लर्निंगचे टाइप्स बघितले, मशीन लर्निंग बरोबर पॅरलल एआय काय आहे वगैरे बघितलं. आता जर मशीन लर्निंग प्रोग्रामिंग करायचं असेल तर आपल्याला असं काय उठला आणि डायरेक्ट प्रोग्राम चालू केला असं नाही आहे. त्यासाठी आपल्याला काही लायब्ररीज लागतात शिकायला. लायब्ररीज म्हणजे काय? काही हुशार लोकांनी ऑलरेडी कोड करून ठेवला आहे, तो परत वापरणं स्पेसिफिकली. त्याचं मी नेहमी एक एक्झाम्पल देतो. लायब्ररीज म्हणजे काय? जर मला घर बांधायचं असेल आणि मी उठलो आणि समोर जागा दिसली तिथं घर बांधायला चालू केलं, काय होईल? पकडून मारतील मला. का? ते घर जागा माझ्या नावाची पाहिजे. नंबर दोन, मी म्हटलो घर बांधायला विटा लागतात, सिमेंट लागतं, वाळू लागते. मी म्हणणार माझ्या माझ्या विटा मी तयार करतो आणि वापरतो, मला विटा कोणाच्या नको आहे. म्हणजे मॅथमॅटिकल तुम्हाला एक गोष्ट लागणार आहे, ती म्हणता तुम्ही स्वतःहून डेव्हलप करतो. अरे कशाला आयुष्य घालवाल, एक पण पूर्ण होणार नाही. कारण का? तुमची तेवढी एक्सपर्ट नाही स्वतःची वीट बनवायची. ते तुम्हाला पहिला ती एक्सपर्ट डेव्हलप करावं लागेल आणि मग तुम्ही ती वीट तयार करा आणि मग तुम्ही वापरता. त्याच्यापेक्षा बेटर आहे ना, जगात खूप सारे हुशार लोक आहेत ना, त्यांनी म्हणतात आम्ही सिमेंट विकतो, आम्ही विटा विकतो, आम्ही वाळू विकतो, आमच्याकडे विकत घ्या. तर असं मी नेहमी सांगतो ना. सिंपल काय लॉजिक आहे? घर बांधणं हे महत्वाचं काम आहे. मग काय केलंय, ह्या जगात खूप सारे हुशार लोक आहेत. ज्या हुशार लोकांनी खूप सारे रेडीमेड कोड तयार करून दिले, ते कोड घ्या आणि वापरा. कशासाठी? तुमचं काम करणं. लक्षात आहे? आणि त्यालाच म्हणतात लायब्ररी. मग कुठल्या कुठल्या लायब्ररीज आहेत? तर खूप साऱ्या लायब्ररीज आहेत. ओके. तिथं म्हणतोय मी मशीन लर्निंग लायब्ररीज. कुठल्या कुठल्या आहेत? सगळ्यात फेमस लायब्ररी आहे नंपाय, जिथून सुरुवात झाली. नंबर दोन कुठली? पांडास. नंबर थ्री ग्राफिकल प्रेझेंटेशन करायचं त्यासाठी मॅट प्लॉटली. नेक्स्ट सिबॉन. नेक्स्ट फाईव्ह सायकिट. ह्या मिनिमम झाल्या लायब्ररी ज्या तुमच्या ठरलेल्या आहेत. ह्या लायब्ररी आपण शिकणार आहोत. आणि ह्या सोडून अजून काही आहेत त्याच्यामध्ये आपण वापरणार पुढे जाऊन NLTK, नॅचरल लँग्वेज टूल किट. राईट. आणि अजून काही आहेत ते आपण वापरणार आहोत. लक्षात? लायब्ररीज म्हणजे काय? प्री रेकॉर्डेड कोड आहे, प्री रिटर्न कोड आहे जो आपण वापरतोय आपल्यामध्ये. राईट. मग त्या प्रत्येक लायब्ररी बद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये. राईट. तर ऑलरेडी कोड लिहिला आणि तो आपण वापरणार. प्रिंट नावाचं फंक्शन तू लिहिलास काय? पायथॉन स्वतः लिहिला? पायथॉन पायथॉन. तशा पद्धतीने खूप सारे फंक्शन त्यांनी लिहून आणि ह्या सहा लायब्ररी वापरणार. पहिल्या पाच आपण जास्त वापरणार, सहावी लायब्ररी एखाद्या प्रोजेक्टमध्ये कुठेतरी आपण वापरणार आहोत. सो दीज आर लायब्ररीज. आता सर कोडिंग करायचं कुठं? यू कॅन डू इट इन टू नोटपॅड ऑल्सो. You can do it into VS Code also. You can do it into Jupyter also. What is Jupyter? Jupyter नोटबुक नावाचं एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट करून बघता येतो. मशीन लर्निंगचा प्रोजेक्ट कधीही तुम्हाला सगळा लिहितो आणि नाहीये, एक एक लाईन एक्झिक्यूट करून बघायचं आहे. का? कारण इट इज व्हेरी टफ प्रोसेस. एकाला एक झालं का, ते व्यवस्थित झालं का चेक करायचं, मग पुढची स्टेप करायचं. आणि त्यासाठी आपल्याला लाईन बाय लाईन रन करून बघायचं आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला ज्युपिटर वापरायचं. त्यासाठी आज तुम्ही जायचं आहे कुठं? गुगलला. तुम्ही गुगलला जाऊन सर्च करायचं आहे अनाकोंडा सॉफ्टवेअर. जाऊन म्हणा अनाकोंडा. तर सगळे सापच आहे तिथं, त्याला काही विषय नाही आहे. पायथॉन हा सापच आहे, अनाकोंडा हा पण सापच आहे. ठीक आहे. तिथं तुम्ही या ऑफिशियल वेबसाईटवर अनाकोंडा.com डाउनलोड मध्ये जा. तिथं म्हणा डाउनलोड.
इथं डायरेक्टली तुम्ही डाउनलोड इथं काय करू शकता, स्किप रजिस्ट्रेशन डायरेक्टली डाउनलोड करू शकता. किंवा जर तुम्ही पहिल्या पेजवर गेला, समजा anaconda.com ही तुमची वेबसाईट, ह्या वेबसाईट जाऊन खाली वाचा, वेळ मिळाला तर वाचा थोडंसं काय काय करतात बघा, कुठं कुठं वापरत आहे. आणि इथं म्हणा फ्री डाउनलोड, इथं म्हणत ह्या वेबसाईटवर आला, इथं जाऊन म्हणायचं आहे स्किप रजिस्ट्रेशन, आणि इथं जाऊन म्हणायचं आहे कुठलं नाही, विंडोजसाठी जाऊन म्हणायचं आहे डाउनलोड. ओके, एक जीबीचा जवळपास आहे, तर डाउनलोड करा. नेक्स्ट 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 इन्स्टॉलेशन कम्प्लीट करा, त्याच्यामध्ये काही वेगळं नाही. ते झाल्यानंतर मग तुमच्या लॅपटॉपवर चालू होईल एक अनाकोंडा नॅव्हिगेटर. मग अनाकोंडा नॅव्हिगेटर ओपन करा. जरासा वेळ लागेल, कारण ते एकदाच उघडतो आपण, परत उघडत नाही म्हणून. ओपन वाला काय अनाकोंडा बघा. एंटर. यस. तर अनाकोंडा फिरायला आहे अमेझॉनच्या जंगलात. तर हा ओपन होईल. अनाकोंडा काय आहे, तर हे म्हणतात ऑपरेटिंग सिस्टीम फॉर, एक ऑलरेडी इन्स्टन्स रनिंग आहे, ऑपरेटिंग सिस्टीम फॉर डेटा सायंटिस्ट एआय इंजिनियर म्हणतात ते. पण असं काही नाही आहे, इट इज जस्ट अ सॉफ्टवेअर ज्याच्या आतमध्ये खूप सारे सॉफ्टवेअरचं कलेक्शन, बरंच काय काय सेटिंग आहे त्याच्यामध्ये, इतकं स्ट्रेट फॉरवर्ड नाही आहे ते. आणि ह्याच्यामध्ये गेला तर तुम्हाला पायचाम नावाचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता येतं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही अनाकोडा एआय नॅव्हिगेटर असे खूप सारे, ह्याच्यातून तुम्हाला लागणार आहे कोणतरी, हे ज्युपिटर लागणार आहे. ज्युपिटर मध्ये तुम्ही लॉन्च करा नोटबुक, किंवा त्याला इथं क्लोज करा, परत उघडायची गरज नाही. तुम्ही उघडा नाही तरी पण चालतंय, आणि जाऊन सर्च करा स्टार्ट मध्ये जाऊन ज्युपिटर. ज्युपिटर नोटबुकला ओपन करा. हा एक कमांड प्रॉम्प्ट रन करेल. कमांड प्रॉम्प्ट थोडा वेळ काय टाईप करेल, टक 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 टक, आणि तुमच्याकडे तुमचा गुगल क्रोम किंवा जो काय तुमचा डिफॉल्ट ब्राउझर आहे तो ब्राउझर ओपन होईल. झाला ओपन. येस. आणि त्याच्यामध्ये तुमचा हा पाथ आहे लोकल होस्ट 8888/3, आणि इथं तुमचं काय दिसणार आहे, ज्युपिटरचा हो दिसणार आहे. ह्याच्या आतमध्ये गेलो, इथं जर तुम्ही एक फोल्डर तयार करा, न्यू फोल्डर. मी आता करून टाकतो. आपलं काय म्हणतोय मी, मशीन लर्निंग. आपली बॅच कोणती आहे, मे 2025, राईट. आणि इथून पुढे सगळं कोडिंग मी या फोल्डरच्या आतमध्ये करणार आहे. कसं करायचं, याच्या आतमध्ये जा, इथं म्हणा न्यू, आणि न्यू Python 3 फाईल. तर क्लिक केल्यानंतर बघा ऑटोमॅटिकली एक फोल्डरमध्ये एक फाईल तयार झाली, ज्याचं एक्सटेन्शन आहे IPYNB, म्हणजेच पायथॉन नोटबुक. त्याच्या आतमध्ये गेला तर ही ओपन झालं. इथं इथं तुम्ही त्याला नाव बदलू शकता. क्लिक केलं आणि इथं म्हणतोय मी practice.ipynb, सेव्ह केलं. इकडे बघा ऑटोमॅटिक नाव पण चेंज झालं. दिसत नसेल तिथं जाऊन रिफ्रेश करा, चेंज झाला. इथं आलो, आणि इथं तुम्ही काय करू शकता, पायथॉनचा प्रोग्राम रन करू शकता. प्रिंट हेलो वर्ल्ड, कंस पूर्ण. रन कसं करायचं, एक तर इथं रन म्हणा, किंवा शिफ्ट एंटर मारा. इथं बघा लगेच रन झालं. मला वाटतं युजरकडून इनपुट घ्यायचा आहे, नेम, इनपुट, एंटर युअर नेम, रन कम्प्लीट. आणि इथं म्हणतो मी प्रिंट वेलकम कॉमा, रन केला. इथं म्हणतोय मी काय, अभिजित, एंटर. वेलकम. सेव्ह करा. सेव्ह ऑटोमॅटिक होत आहे, नाही झालं तर सेव्ह करा, क्लोज करा. फाईल सेव्ह झालं. इथं बघा 1.KB. परत डबल क्लिक करून फाईलवर उघडा. ही फाईल उघडते, जसं आहे तसं दाखव. परत रन करा. इथं परत रन करा. इथं म्हणा काय, किशोर, इथं म्हणा एंटर. परत कळतंय. आणि इथून पुढे आपलं काम करायचं आहे याच्यावर. तर उद्यापासून आपण फार कमी वेळामध्ये नंपाय शिकणार आहोत. नंपायमध्ये आपण खूप काय असं हे करून बेसिक गोष्टी शिकायच्या आहेत. नंपाय स्टार्ट करणार आहोत, मग लगेच पांडास आपण स्टार्ट करणार आहोत. समोर सगळ्यांना काय काय इन्स्टॉल करायचं आहे, काय तेवढं कम्प्लीट करून घ्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नंपाय चालू. तिथं आपण थांबूया. थँक्यू. थँक्यू सर. येस.